आपल्या भारत सरकारने कुठेही उद्योग करायची परवानगी दिली होती, परंतु आदिवासींच्या किंवा अनुसूचित क्षेत्रात जे लोक राहायचे त्यांच्या हक्कांवर विपरीत परिणाम होत होते. म्हणून भारत सरकारने 1996 मध्ये पेसा कायदा लागू केला. तर त्या पेसा कायदा म्हणजे काय? अनुसूचित क्षेत्र विस्तार कायदा येतो. अनुसूचित क्षेत्रातील ज्या ग्रामपंचायती किंवा पंचायती त्यांना विशेष अधिकार दिले. ग्रामसभांना, ग्रामसभेमध्ये लोकांनी ठरवायचं ते वनोत्पादन असेल, कोणतेही असेल त्यांच्या कार्यक्षेत्रात होणारे उद्योग असेल त्याला परवानगी असेल किंवा काही असेल त्यांच्या गरजांवर किंवा ते लोकांना स्वावलंबन करण्यासाठी ग्रामसभेला पूर्ण अधिकार दिलं. जे अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा त्यांना पूर्ण अधिकार दिलं की त्यांनी त्यांचं स्वशासन चालवायला पाहिजे. पेसा कायदा म्हणजे काय? तर पंचायतींना दिलेला, पंचायतीकडून ग्रामसभांना दिलेला तो अधिकार स्वशासन चालवण्याचा. एवढं बोलून चला संपलं. पेसा कानून का है कि भैया? The provisions of the panchayats. 24 डिसेंबर 2000 scheduled areas Act आज पेसा दिन म्हणून 1996. आपण या काय ठिकाणी भैया? उपस्थित आहेत. अरे बोका मी जानिस्तोय के पंचायत उपवन अनुसूचित क्षेत्रों पर विस्तार अधिनियम 1996. आज अखान पूछलो. पेसा दिन म्हणजे आजच्या दिवशी पेसा दिन स्थापन झाल्यामुळे पेसा दिन साजरा करतो. पेसा म्हणजे ज्या ज्या आपल्या गावातील मूलभूत गरजा आहे आपण त्या चर्चा करून लोकांपर्यंत लोकांच्या समस्या जाणून घेणं, जाणून घेतल्यानंतर ग्रामसभा घेणं, ग्रामसभा घेतल्यानंतर आपण त्या समस्यांचं निराकरण करणं असा आपल्याला एक अधिकार बहुल केलेला आहे. याचा आपण आज या पेसा दिन म्हणून साजरा करतो. आणि बऱ्याच काही अशा आपल्या पंचायतीमध्ये जे उत्पन्न असतं, समजा पंचायत क्षेत्रामध्ये त्या उत्पन्नाचं आपण कशा पद्धतीने बाहेर विक्री करायचं किंवा काही करायचं हे आपण आपल्याला हा जो अधिकार आहे हा अधिकार पेसा कायद्याने दिलेला आहे. त्याच्यामार्फत जे उत्पन्न आलं त्याच्यात आपण जे असेल समजा गावासाठी या विकासाच्या कामं करता येईल, विकासाची जी कामं करता येईल ती कामं करता येईल. त्या पद्धतीने मी तुम्हाला या पेसा संदर्भात माहिती दिली. या कायद्यामुळे कोणी कुठेही उद्योग करू शकतो, व्यवसाय करू शकतो. तर आज पेसा दिनानिमित्त तर पेसा कायदा कसा तयार करायचा होता त्याची पार्श्वभूमी मी थोडक्यात मला जेवढी माहिती तेवढी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेन. तर आपल्याला संविधानाने कुठेही उद्योग करायचा, काही काम करायचा अधिकार दिला आहे. तर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जे अनुसूचित क्षेत्र आहेत, म्हणजे अनुसूचित क्षेत्र सोप्या भाषेत सांगेल जे आदिवासी क्षेत्र आहेत, जे आदिवासी समाज आपला जंगलात राहणारा समाज त्या क्षेत्रात व्यवसाय स्थापन करण्यासाठी भारत सरकार त्यांना जे कायदा त्यानुसार मंजुरी देत होता किंवा काही पण काम करू शकत होते. म्हणून तर फोटो काढायचा
दादू दादा हमारे